माहूर गडावर दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना मार्गाची अपुरी उपलब्धता आणि अरुंद रस्त्यांमुळे भाविकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा उतार अत्यंत कडा असून रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उताराच्या भागात वाहन उभे करण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागत आहे. यामुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी होत असून ट्रॅफिक जामची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागत आहे. श्री रेणुका देवीच्या गडावर सुरू असलेल्या स्कायवॉकच्या कामाला भाविकांनी मोठ्या अपेक्षा ठेवल्या असल्या तरी अद्याप केवळ खोदकामच सुरू असून पुढील कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करतच गडाची वाट चढावी लागत आहे. मुख्य पायऱ्या बंद असल्याने पर्यायी रस्त्यावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावरचा तीव्र उतार आणि अरुंद वळणे पाहता प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे. अलीकडे पुण्यात झालेल्या ब्रेक फेल दुर्घटनेत 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच माहूर गडाच्या परशुराम मार्गातही अशाच प्रकारे तीव्र उतार असल्याने गंभीर धोका सतत निर्माण होत आहे. देवस्थान प्रशासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी भाविकांची मागणी आहे. स्थानिक नागरिक व भाविकांनी लवकरात लवकर मुख्य मार्ग सुरू करून स्कायवॉकचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.